आणि गणेशोत्सव अवघ्या महिन्याभरावर आला असताना पीओपी मूर्तींसंदर्भात अजूनही स्पष्टता आलेली नाहीये। हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली आणि त्यानंतर न्यायालयानं अद्याप यावर अंतिम निकालच दिलेला नाहीये। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हायकोर्टामध्ये धाव घेऊन नव्यानं अर्ज दाखल केलेला आहे। न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं या अर्जाची दखल घेत त्यावर आज सुनावणी घेण्याचे निश्चित केलंय। पीओपी पासून बनवलेल्या मोठ्या गणेश मूर्तींचे समुद्र, नद्या आणि तलावांसारख्या नैसर्गिक जलाशयांमध्ये विसर्जन करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी अशी मागणी याचिकेमधून केली गेली आहे। या संदर्भात आणखी जाणून घेऊन आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, नव्याने अर्ज दाखल केला गेलेला आहे, विलंब का झालेला आहे आणि दुसरीकडे आता हायकोर्टाची काय भूमिका आहे यावर? नक्कीच खरं तर मागच्या शुक्रवारी जो निकाल होता तो कोर्टाने राखून ठेवलेला होता। त्याच्या अगोदर जवळपास 1 महिना सुनावणी जी आहे ती पार पडत होती, नियमित सुनावणी जी आहे ती पार पडत होती आणि दोन्ही सुद्धा पक्ष जे आहेत ते आपापली बाजू मांडत होते। पीओपीचे मूर्ती सध्या समुद्रात जे विसर्जन केलं तर त्याचा काय धोका असू शकतो की नाही, किंवा समुद्रात विसर्जन केल्यानंतर त्याचा कितपत धोका असू शकतो, अशा पद्धतीची सुद्धा मांडणी जी आहे ती दोन्ही पक्षांकडून करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर शुक्रवारी जी आहे ती शेवटची सुनावणी या संदर्भात पार पडलेली होती आणि शुक्रवारी 2025च्या ज्या नियमावली होत्या, म्हणजे 2025 साली स्वतः पाहायला गेलं तर 6 फुटांपर्यंत ज्या गणपती होत्या त्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे जे आहे ते निर्देश होते आणि त्याच्यावरचे जे आहेत ते समुद्रात म्हणजे नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन करण्याचे जे आहेत ते निर्देश होते। यासोबत वेगवेगळ्या अजून सुद्धा अटी होत्या आणि त्याच अटी ज्या आहेत त्या मागच्या म्हणजे सुनावणीच्या मागच्या शुक्रवारी ज्या आहेत त्या जैसे ते ठेवण्यात आलेल्या आहेत। आज पुन्हा एकदा खरं तर याचा निकाल जो आहे तो येण्याची शक्यता आहे। आज सुद्धा कोणत्या विविध गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टासमोर ठेवल्या जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अनेक ज्या गणेश मूर्तींचं आगमन मुंबई किंवा ठाण्यात जे आहे ते झालेलं आहे। अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या मूर्त्या गेलेल्या आहेत, अनेक ठिकाणी मूर्त्यांचे जे घडवणूक आहेत ते खरं तर झालेलं आहे। त्यामुळे यंदा या निकालाचं जे आहे ते कितपत आणि आता जो नव्याने अर्ज दाखल केला गेलेला आहे सुनावणीमध्ये काय नेमकं समोर येतं याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।